तर दादाला मी माझ्या गावाचे प्रश्न मांडायला गेलो होतो तिथं, की दादा, की आमचे जे 2 रस्ते आहेत, छत्रपती शिवाजी चौक ते डांगे चौक, छत्रपती शिवाजी चौक ते वाकड रोड, हे रस्ते थोडे आमचे रुंदीकरण त्याचं थोडं कमी व्हावं. आता कारण तिथं आमच्या शाळा आहेत, ग्रामपंचायत बिल्डिंग आहे, रहिवासी लोक आहेत, 200-200 फॅमिली ते रहिवासी 50-60 वर्षापासून राहतात. आणि पुढे गेलं की विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे, गणपती मंदिर आहे, साई मंदिर आहे, परत दशविधी घाट आहे, स्मशानभूमी आहे, सगळ्या गोष्टी तिथं त्या. आणि ह्या वाकड रोडला पण मंदिरं आहे 2-3. त्याच्यामुळे दादाला विनंती करायला गेलो होते की बाबा दादा, आमचं थोडं ऐका, की थोडं रस्त्याचं रुंदीकरण कमी करून घ्या. हे दादाला बोलायला गेलो तर दादा थोडं आमच्यावर थोडे शब्दिक झालं, पण दादा असं रागवले वगैरे नाही काही, पण ते थोडा गैरसमज झाला पत्रकारांचा, त्याच्यामुळे थोडं ते बाईट आली, व्हायरल झाली सगळीकडं. त्यात दादानी स्वतः नंतर हे दिलं, बाईट दिली दादानी परत, की आम्ही कोणाला रागवलं नाही म्हणून. ते थोडा गैरसमज झाला त्यांचा. आता जे विकास कामं करतायत अजित पवार स्वतः पालकमंत्री तिथले, तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाही, ग्रामपंचायत असेल किंवा तुम्हाला? नाही, विश्वास आम्हाला घेतला जात नाही ना. आम्ही त्यामुळे तेच आमची वर्ड आहे ना, की आम्ही दादाला पाचला तिथे भेटायला गेलो, ते जाऊन थांबलो, दादा सालायला नाही कळलं आम्हाला, की आम्हाला कुठं टायमिंग भेटत नाही, म्हणून आम्ही दादाला एक गावातच दादाला आपण शोधू, गाठवू आणि दादा संग थोडी चर्चा करू गावच्या संदर्भात, जे रुंदीकरणासंदर्भात. त्यामुळे दादाला ते भेटायला गेलो होतो. दादा आम्हाला काही विश्वास घेत नाही. दादाचं काय आहे, ITNs दादाला काय ते वेगळं सांगतात, आणि त्या ITNsचं ऐकूनच दादाचं थोडं हे झालेलं आहे, दादाच्या आमच्याबद्दल चुकीचा मेसेज गेलेला आहे, की ग्रामपंचायतीत विकासाला आडी येते. आज कुठं विकासाला आम्ही आडी येत नाही. जे प्रॉब्लेम आहे MIDC आणि MRD PWD यांच्या विभागाच्या ह्याच्यात झाले, अंडरमध्ये झालेले आहे सगळं ते.